तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय। अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र मला उत्सुकता आहे ती म्हणजे कमळी नेमकी कुठल्या शाळेतून शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100 आणि कमळी आमची 1 नंबर। त्या शाळेमध्ये ईव्हीएमची मदत होती का असा सवाल त्यांनी केला आहे आणि खोचक टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली। उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतून शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचं आहे। राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले। सरकारनं शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याची घोषणाही केलेली आहे। या समितीचा अहवाल आल्यानंतरच आता त्रिभाषा सूत्राअंतर्गत कोणत्या भाषेचा समावेश करायचा हे ठरवलं जाणार आहे। समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली आहे। तर उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती होऊ देणार नाही असा निर्धार केलाय। आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा, याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही, ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत। कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे। अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। दरम्यान त्रिभाषा सूत्राचा GR सरकारनं रद्द केल्यानंतर ठाकरेंकडून विजयी मेळावा घेतला जाणार आहे। 5 जुलैचा मोर्चा रद्द केलाय, त्याच दिवशी विजयी मेळावा घेतला जाणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत। यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे, तर शिवाजी पार्कवर परवानगीसाठी पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे गोरेगाव नेस्को सेंटर आणि बरळी डोमचीही चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल।
दरम्यान विजय मेळाव्यावरून सदावर्तेंनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. काय आनंद उत्सव करायला निघालेत. मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी. त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटकासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघालात. पाहुयात पुढची बातमी. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. रवींद्र चव्हाण यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. तर मिशन मोडवर काम करण्यामध्ये तरबेज असलेले रवींद्र चव्हाण यांचा संघटनात्मक बांधणीमध्ये हातखंडा मानला जातो. आतापर्यंत त्यांच्याकडे कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग यासारख्या भागातली जबाबदारी सोपवली गेली. पक्षासाठी त्यांनी ती यशस्वीरित्या पार पडली. विशेषतः शिवसेनेचा प्रभाव असलेल्या कोकणात त्यांनी भाजपला यश मिळवून दिलंय. चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि तेच आता प्रदेशाध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले. ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे. आणखी एक मोठी अपडेट आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. स्वबळाची तयारी करा, वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर मवियासोबत लढल्यास तोटा होऊ शकतो असं काहींचं मत असल्याचं कळत आहे आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचा विचार करू असंही हे नेते म्हणतायत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीमध्ये जी बैठक झाली आहे काँग्रेसची, त्या ठिकाणी खलबत झाल्याचं कळत आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून अधिकृत निर्णय नेमका कधी जारी केला जाणार ते बघावं लागेल. मात्र सध्या तरी काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे मुंबईची जी निवडणूक आहे महापालिकेची ती स्वबळावर लढण्याचा सूर आळवताना दिसत आहे. दरम्यान काँग्रेसच्या एकला चलोरेच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार निशाणा साधलाय. ते कोणासोबत लढो का स्वबळावर लढो, परिणाम हा आधीच ठरलेला आहे. याचं कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं सोडलं आहे. जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षापासून काँग्रेस तुटलेली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललं याची कल्पनाच नाही आहे. ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते EVMच्या पलीकडे जात नाही, अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात. त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही, ते वेगळे लढो का कोणासोबत लढो, त्यांची अवस्था तीच राहील.